Oh,
आलिंगन घडे आलिंगन घडे आलिंगन घडे जता जोड़े मोक्षायो जता जोड़े मोक्षायो जता जोड़े मोक्षायो जता जोड़े लिंगन हरे लिंगन घरे लिंगन हरे लिंगन घरे आयो जता जोड़े आयो जता जोड़े मोक्षायो जता जोड़े मोक्षायो जता जोड़े मोक्षायो जता जोड़े मोक्षायो जता जोड़े ऐसा संपन्न महिमा ऐसा संपन्न महिमा बोला
बोलायाची किमा बोलायाची किमा
आलिंगन घडे मोक्ष सायोजता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्वकाळ अवघी पायापी सकळ ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांचे केले पावे सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्या अभंग गाथेतील संतांचा महिमा वर्णन करणारा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. आलिंगन घडे मोक्ष सायोजता जोडे
प्रस्तुत अभंगाद्वारा जगद्गुरु श्री तुकोबर संतांचा महिमा वर्णन करत असताना जर का संत महात्म्यांना आलिंगन देण्याचा योग प्राप्त झाला तर त्या साधकाला सायुज्य रूपी नावाचा मोक्ष त्या ठिकाणी प्राप्त होतो. आणि असा हा संतांचा महिमा आहे की तो संत महिमा शब्दामध्ये वर्णन करता येत नाही. त्या ठिकाणी वाचा कुंठित होते, शब्द अपुरे पडतात. याच्यामुळे जर अधिक संतांचा महिमा जाणून घ्यायचा असेल तर जगातली जेवढी म्हणून तीर्थ आहेत, जेवढे म्हणून पर्वकाळ आहे, हे सर्व संतांच्या चरणाजवळ आहेत महाराज. आणि शेवटी जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात की असे संत महात्मे की त्या संत महात्म्यांची सेवा केली असता ती देवाला पोहोचते, किंवा संत महात्म्यांची सेवा केली असता वेगळी देवाची सेवा करण्याची आवश्यकता नाही. असा हा अभंगाचा थोडक्यात भावार्थ आहे. विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, पांडुरंगा करू प्रथमान, पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथमान, पांडुरंगा करू पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका, नागेंद्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. आत्मरूप गणेशु केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण,
तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आलिंगन घडे मोक्ष सायोजता जोडे. कीर्तनरूपी सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या या दमानी नगर भागामध्ये अखंड अव्याहतपणे सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि पुमनाबादकर परिवारातर्फे या उत्सवाचं दरवर्षी आयोजन केलं जातं आणि या उत्सवाचा यावर्षी सुवर्ण महोत्सव आहे महाराज. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू रामानंद स्वामी महाराज यांचा हा 50वा पुण्यस्मरण सोहळा. खरोखर माझा अहोभाग्य आहे, कारण आमचे गुरुवर्य दादा तसेच हरिभक्त परायण बेलेराव महाराज असतील, ज्ञाना असतील, शामराव महाराज, अरुंधती महाराज, अनिरुद्ध महाराज, मृदंगाचार्य श्री महाराज आहेत आणि सर्वच आदी करून आमच्या दादांच्या संस्थेतील हे बाल वारकरी आणि सगळ्यांच्या सहकार्यातून आजची ही सेवा, हे कीर्तनरूपी पुष्प त्यांच्या चरणी अर्पण करायचा आपण या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. विठाला वास्तविक पाहता या ठिकाणी माझ्या चारही बाजूला उपस्थित सर्व परमार्थातील जाणकार मंडळी आहेत. काय बोलावं हा प्रश्न आहे पहिली गोष्ट, कारण बहुश्रुत या ठिकाणी श्रोता वर्ग आहे, पण एक भगवंताची सेवा आज या ठिकाणी माझ्या वाटेला आलेली आहे आणि यथायोग्य पार तेच पाडून घेतील आणि त्यामागे तुमचे आशीर्वाद असतील अशी खात्री करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठाला आलिंगन घडे मोक्ष सायोजता जोडे. जगद्गुरु श्री तुकोबराय संत महात्म्यांचं वर्णन करत असताना, संतांचा महिमा वर्णन करत असताना असं सांगतात की आलिंगन घडे. आलिंगन म्हणजे काय? आपण हे आलिंगन देतो कधी? दसऱ्याच्या वेळेला, बरोबर. सोनं लुटायला गेल्यानंतर एकमेकाला आपण ती आपट्याची पानं देतो आणि आलिंगन त्या ठिकाणी देतो. आलिंगन म्हणजे काय तर भेट, थोडक्यात सोपा अर्थ. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे म्हणजे संत महात्म्यांची भेट घडली असता, संत महात्म्यांची भेट झाली असता त्या ठिकाणी त्या भेट देणाऱ्या साधकाला सायुज्य रूपी नावाचा मोक्ष त्या ठिकाणी प्राप्त होतो. अशा अभंगाची ही सुरुवात आहे. पण खरोखर जर विचार करायला गेलो, संत महात्म्यांची भेट होईल का हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. चाणक्य सांगतात पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. जगात ज्या दुर्मिळ गोष्टी आहेत, ज्या दुर्लभ गोष्टी आहेत, त्यामध्ये पहिला क्रमांक येतो या नरदेहाचा. श्रीमद आद्य शंकराचार्य सांगतात दुर्लभम त्रयमेवेत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रया. पहिला क्रमांक येतो दुर्लभात दुर्लभ हा नरदेह आहे. पुनर्वित्तम पुनर्मित्रम. चाणक्याच्या जर वचनाचा विचार करायला गेलो, आपल्या जवळचं धन गेलेलं असेल आपण परत प्राप्त करू शकतो. एखादा मित्र काही कारणानं निघून गेला असेल तो परत प्राप्त करू शकतो. पुनर्भार्या, एखादीची पत्नी भांडण करून सासरी माहेर गेली असेल ती आपण परत आणू शकतो. पुनर्मही, मही म्हणजे जमीन, ही देखील गेलेली आपण परत प्राप्त करून घेऊ शकतो. पण न शरीर पुन्हा पुन्हा, है की नाही. हा नरदेह एकदाच येतोय आणि तो अतिशय दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ
गणना त्यामध्ये दुःख यातना नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना गा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुर्लभ आहे पण तो आपल्याला दुर्लभ असलेला नरदेह प्राप्त झाला. आपण भाग्यवान आहोत आपण या नरदेहाला आलेलो आहोत. दुसरी दुर्लभ गोष्ट कुठली असेल तर मुमुक्षत्व म्हणजे या नरदेहाला आल्यानंतर भगवत प्राप्तीच्या मार्गावर आरूढ होण्याकरता जी आपल्याकडं त्या ठिकाणी इच्छाशक्ती लागते ती आपल्या ठिकाणी निर्माण होणं याला मुमुक्षत्व म्हटलेलं आहे. ही देखील अतिशय दुर्लभातील दुर्लभ गोष्ट आहे. तिसरी गोष्ट मला सांगतात महापुरुष संश्रय. या नरदेहाला आल्यानंतर महापुरुषांची भेट होणं संत महात्म्यांची भेट होणं ही अतिशय दुर्लभातील दुर्लभ गोष्ट आहे. जगद्गुरु श्री तुकोबार सांगतात बहु अवघड I
बहुअवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. किती अवघड आहे हो. जगात ज्या काही अशक्य आणि अवघड गोष्टी आहेत की ज्या आपण आपल्या बाहुबलाच्या योगानं करू शकतो. चंद्रामृत सुखी सेवबेल आस्ता जाता रवी धरवेल बाह्या हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटी न होईल गा. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे चंद्रामृत ही हाता चढे परी हरी प्रियाची भेटी ना तुडे ऐसे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्या. नाथ मला सांगतात व्याघ्र सिंहाचे दूध जोडे. वाघिणीचं दूध काढता येईल, सिंहिणीचं दूध काढता येईल. चंद्रामृत ही हाता चढे. चंद्र आपलं आपण जे अन्न ग्रहण करतो ते चंद्रामृतात बनतं आणि ते देखील आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त करून घेता येतं. परी हरिप्रियाची भेटी ना तुडे ऐसे दुर्लभ भाग्य गाडे मनुष्या. अतिशय दुर्लभातील दुर्लभ गोष्ट संत महात्म्यांची भेट होणं आहे, पण अशक्य मात्र नाही. दुर्लभ आहे पण अशक्य मात्र नाही. महाराज सांगतात पुण्य फळले बहुत पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो किंवा भाग्याचा उदय. हे जोडी संत पाय. संत महात्म्यांची भेट होणं ही दुर्लभ जरी असलं तरी अशक्य मात्र नाही. बर एका दृष्टीने विचार करायला गेलो संत महात्मे हे दिसायला कसे आहे तर तुमच्या आमच्या सारखे. ओळखता येतील का आपल्याला? संत महात्म्यांना ओळखलं फक्त दोघांनीच, एक देवाने आणि एक संतांनी. जगद्गुरु श्री तुकोबा सांगतात उसने ते पुसा पांडुरंग
सांगतात मी कोण आहे तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा पुसणे ते पुसा पांडुरंगा. संत महात्म्यांना दोघांनीच ओळखलं. एक देवाने संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात हे जाणे खूप केशिराज हे संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात संत ते गवन हे जाणे कोण केशिराज. आणि एक संत महात्म्य ओळखायचं असेल तर तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान असं असल्या कारणाने एक तर दुर्लभातील दुर्लभ गोष्ट संत महात्म्यांची भेट होणं. बर त्याच्या प्रारब्धानं पुण्याईनं संत महात्म्याची भेट झाली. संत भेट झाली तर आपल्याला ओळखता देखील आलं पाहिजे की हे संत महात्मे आहेत. ओळखण्याची दृष्टी महाराज आपली नाही. कारण आपल्या इंद्रियावर आपल्या देहावर हे सगळे पूर्वकालापासूनचे विषयाचे संस्कार असल्या कारणानं आपली बुद्धी तेवढी तिथपर्यंत पोहोचत नाही महाराज. आताच्या काळाचं सोडून द्या. ज्यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज होते जगद्गुरु श्री तुकोबाराय होते त्यावेळी देखील त्या काळच्या लोकांना संत महात्मे ओळखता आले नाहीत. संत महात्मे ओळखायचं असेल तर तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. त्यांच्यासारखं झालं तर ओळखते का तर तुम्ही आम्ही सोडा. मोठमोठ्या लोकांकडून चुका घडलेल्या आहेत. एकदा प्रसंग असा घडला नारद महर्षी हे हिमालयातून ब्रह्मविना घेऊन नामस्मरण करत निघालेले असताना त्या मंदाकिनीच्या पात्रामध्ये मंदाकिनी नदीच्या पात्रामध्ये कुबेराची दोन मुलं नलकुबर आणि मणिग्रीव हे आपल्या पत्नी सोबत जलक्रीडा करत होते. आणि नारद महर्षी त्या मार्गावरून मार्गक्रमण करीत जात असताना त्या दोघांच्या पत्नींनी पाहिलं की नारद महर्षी आलेले आहेत म्हटल्यानंतर त्या पात्राच्या बाहेर आल्या. आपली वस्त्र परिधान करून त्या बाजूला उभ्या राहिल्या. पण हे दोघं नारद महर्षींना पाहिल्यानंतर देखील त्यांचा आदर सत्कार करण्याकरता पुढे आले नाही. त्यावेळेस मात्र नारद महर्षींना राग आला आणि त्यांना शाप दिला की तुम्ही म्हणले दोघही वृक्ष योनीला प्राप्त व्हाल. आणि तीच दोघं कृष्णावतारामध्ये विमळ आणि अर्जुन नावाचे वृक्ष ते भगवान श्रीकृष्णाच्या चरणांगुष्ठाच्या स्पर्शाने त्यांचा उद्धार झाला तो भाग निराळा. पण ही कुबेराची मुलं असताना देखील त्या ठिकाणी त्यांना देखील संत महात्मे ओळखता आले नाही. दुसरा प्रसंग पहा. दुर्वास ऋषी हे मार्गक्रमण करीत असताना समोरून इंद्र अंबारीमध्ये बसून ऐरावतावर तो येत आहे. आणि पाहिल्यानंतर इंद्रानं जाणलं की हे महान साधू आहेत, यांचं आपण दर्शन घेतलं पाहिजे, आदर सत्कार केला पाहिजे. म्हणून दुर्वास ऋषी जवळ आल्याबरोबर ऐरावताला थांबवलं. अंबारीतून खाली आले आणि आल्यानंतर चरणावर नतमस्तक झाले. कोण? इंद्रदेव.
आणि मग समोरून सत्कार झालेला म्हटलं तर आपणही त्यांच्या सत्कारातून काहीतरी थोडस उतरावं म्हणून दुर्वास ऋषींनी आपल्या गळ्यामध्ये असलेला हार इंद्राच्या गळ्यामध्ये घातला आणि घातल्याबरोबर दोघांनी नमस्कार केला, आपापल्या मार्गाला निघून जाऊ लागले. पण एवढ्याच प्रसंग असा घडला की ज्या क्षणी इंद्र त्या अंबारीमध्ये बसल्या बसल्या गळ्यातला हार काढला आणि हत्तीच्या सोंडेमध्ये दिला. आता प्राण्याचा स्वभाव, त्या हत्तीनं तो हार सोंडेमध्ये गरागरा फिरवला आणि जो आकाशात भिरकावून दिला तो बरोबर दुर्वास ऋषींच्या समोर येऊन पडला. हा अपमान सहन न झाल्या कारणानं दुर्वास ऋषीने जागच्या जागी त्या ठिकाणी शाप दिला. म्हणले तुमची सगळी संपत्ती समुद्रामध्ये बुडून जाईल. सांगण्याचा उद्देश, देवादिकांना संत महात्मे लवकर लक्षात आले नाहीत महाराज. आता तुमची आमची काय गोष्ट, हे पुराणातलं झालं तर अलीकडलं जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या जीवनातील प्रसंग. ज्यावेळेस जगद्गुरु श्री तुकोबाराय हे भंडारे डोंगरावर, घोराडेश्वर डोंगरावर आणि भामगिरी पर्वतावर नामस्मरणा करता जायचे आणि योगायोगाने प्रसंग असा घडला की त्या काळी पाऊस भरपूर झालेला होता. असाच पाऊस काळ होता आणि जगद्गुरु श्री तुकोबाराय हे भंडारे डोंगरावर नामस्मरणा करता गेलेले आणि त्या काळामध्ये प्रसंग असा घडला. दुपारची वेळ, कडूस गावचे गंगारामपंत मवाळ त्यांच्या घरी अशी घटना घडली होती की त्यांची म्हैस हरवली होती आणि ती म्हैस शोधण्याकरता इकडं तिकडं गंगारामपंत मवाळ शोधत शोधत निघाले आणि जवळच भंडारा डोंगर दिसला. तर पाऊस पडून गेलेला असल्या कारणानं प्राण्याचा स्वभाव आहे देखताची हिरवासारा भांबावे पशु. म्हणजे डोंगरावर भरपूर गवत उगवले, गवत खाण्याच्या आमिषानं म्हैस तिकडे गेली असेल म्हणून गंगारामपंत मवाळ हे भंडाऱ्या डोंगरावर आले आणि इकडे तिकडे शोध घेत असताना जगद्गुरु श्री तुकोबाराय नामस्मरण करत बसलेलं त्यांनी पाहिलं आणि जगद्गुरु श्री तुकोबारायने त्यांनी सावध केलं आणि म्हणले महाराज माझी म्हैस पाहिली का हो तुम्ही? जगद्गुरु श्री तुकोबारायने सांगितलं बाबा, म्हणले हा नरदेह मिळालेला आहे ना, तो भगवत प्राप्ती करता मिळालेला आहे, तू कुठे म्हैस शोधत बसलाय? म्हणले तुझी म्हैस मी नाही पाहिली. जर शोध घ्यायचा तर तू भगवंताचा घे. गंगारामपंत मवाळ त्यावेळी एवढे म्हणजे अजून महाराजांच्या सानिध्यात आले होते. हा पहिलाच प्रसंग होता आणि सांगितलं महाराज बाकी काही राहू द्या म्हणले, फक्त माझी म्हैस कुठे आहे सांगा. तुकोबारायने सांगितलं जा तुझ्या गोठ्यात तुझी म्हैस आहे, एवढंच सांगितलं महाराज. तो धावतच घरी गेला. पाहिलं तर ती हरवलेली म्हैस तिथं रवंत करत बसली. त्या क्षणी गंगारामपंत मवाळाने ठरवलं, म्हणले जे तुकोबाराय माझी हरवलेली म्हैस जर तिथं बसून सांगत असतील तर तो भगवान परमात्मा त्याची भेट मला का घालून देणार नाही. त्या क्षणी महाराज हातावर तांदूळ घेतला, नोंबऱ्यावर सोडलं. म्हणले आजपासून माझा आणि ह्या घराचा संबंध संपला, आता मी तुकोबारायांचा झालो. सांगण्याचा उद्देश, संत महात्मे ओळखता येणं अतिशय कठीण आहे, पण आपल्या पुण्याईच्या योगानं मी सांगून गेलो भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. या न्यायानं एखाद्याच्या भाग्यानं पूर्व पुण्याईनं जर का संत महात्म्यांची भेट आपल्याला झाली तर त्या योगानं संत महात्म्यांना आलिंगन देण्याचा योग त्या ठिकाणी प्राप्त झाला. तर महाराज सांगतात मोक्ष सायोजता जोडे, संतांना भेट देण्याचा योग आला असता. त्या ठिकाणी महाराजांनी बघा अभंगाचं जर कीर्तन पाहायला गेलो, मोक्ष सायोजता, सायुज्यरूपी मोक्ष आहे. पण याच्या पुढे जर विचार करायला गेलं तर 4 पुरुषार्थ आहेत महाराज. सगळ्यात शेवटचा पुरुषार्थ मोक्ष आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, म्हणजे 4 पुरुषार्थातला शेवटचा पुरुषार्थ आहे मोक्ष. आणि 4 मुक्ती आहेत, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. ही शेवटची मुक्ती म्हणजे संत महात्म्यांच्या भेटीनं 4ही पुरुषार्थ आणि 4ही मोक्ष त्या ठिकाणी प्राप्त होतात. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात आलिंगन घडे मोक्ष सायोजता जोडे, ऐसा संतांचा महिमा
झाली बोलायाची सीमा. असा हा संतांचा महिमा आहे की तो शब्दानं वर्णन करता येत नाही. आलिंगन देणे. आता संत महात्म्यांच्या कृपा करण्याच्या अनेक पद्धती आहेत. पहिली जी कृपा करण्याची पद्धत आहे कृपा कटाक्षानं निहाळणं. कृपा कटाक्ष निहाळिले आपुले पदी बैसविले बाप रखुमा देवर विठ्ठले भक्ता दिधले वरदान. पहिली जी कृपा करण्याची पद्धती आहे कृपा कटाक्षे निहाळिले. कृपा कटाक्षानं निहाळणे ही पहिली कृपा. दुसरी कृपा करण्याची पद्धत मस्तकावर हात ठेवणं. हात ठेविला मस्तकी प्रसाद देवनी केले सुखी. मस्तकी तो जाना ठेविला मस्तकी तो जाना ठेविला कर. म्हणजे मस्तकावर हात ठेवणं, शक्तिपात करणं ही दुसरी कृपा करण्याची पद्धती. आणि तिसरी आलिंगन देणे. आलिंगने संतांची दिव्य झाली माझी काया मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेविता. अशा ह्या तीन प्रकारच्या कृपा करण्याच्या पद्धती पैकी महाराज सांगतात आलिंगन घडे. तर आलिंगनाचे प्रकार आपण पाहिलं, पण खरं जर प्रकार पाहायला गेले तर तीन महत्वाचे प्रकार आहेत. पहिला आहे यमाचं आलिंगन, दुसरं आहे कामाचं आलिंगन आणि तिसरं आहे प्रेमाचं आलिंगन. यमाचं आलिंगन महाभारतीय युद्धामध्ये दुर्योधन मारला गेला हे धृतराष्ट्राला कळल्यानंतर त्यांनी चौकशी केली की माझ्या दुर्योधनाला कोणी मारलं. आणि सरते शेवटी कळालं की भीमानं दुर्योधनाला मारलेलं आहे. त्यावेळेस धृतराष्ट्र म्हणतात मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे, मला त्याची भेट घ्यावी असं वाटते. भीमाला निरोप द्या म्हणले, मला भेटायला बोलवा. आणि धृतराष्ट्र म्हणजे काकाने तुम्हाला भेटायला बोलवले. निरोप दिला गेला महाराज आणि भीमदादा भोळे निघाले. पण तेवढ्यात पांडवांचे रक्षण करते भगवान श्रीकृष्ण परमात्मा आडवे आले. सांगितले भीमा कुठे निघाले? सांगितलं काकाने बोलवले. म्हणले काका नाही, काकापासून आता धोका आहे म्हणले. वास्तविक पाहता दोन काका, एक विदुर काका आणि दुसरे हे धृतराष्ट्र. म्हणले काकापासून धोका आहे, सावध राहा. म्हणले काय झालंय? एक मिनिट. म्हणले कशासाठी बोलवलं? काय नाही, त्यांना भेटायची इच्छा झाली माझ्या मागून ये. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी काय केलं तर लोखंडाचा पुतळा केला भीमाच्या आकाराचा. आता धृतराष्ट्राच्या आंधळेच होते आणि भीम दादा आलेत ही बातमी दिल्याबरोबर तडक धृतराष्ट्र भेट देण्याकरता आले. एवढ्यात भेट घेणार इतक्यात श्रीकृष्ण परमात्म्यांनी तो लोखंडाचा पुतळा समोर केला. लोखंडाचा पुतळा समोर केल्याबरोबर धृतराष्ट्राने जे आलिंगन दिलं त्या लोखंडाच्या पुतळ्याचं पीठ झालं महाराज. त्या ठिकाणी भीमाने आलिंगन दिलं असतं तर ते यमाचंच आलिंगन होतं ना महाराज, डायरेक्ट यमलोकामध्ये. दुसरा प्रसंग पहा.
छत्रपती शिवाजी महाराज यांना अफजल खानाने आहे की नाही प्रतापगडाच्या पायथ्याशी तहाचं निमंत्रण दिलं आणि ठरलं लई लोक नाही म्हणलेत, दोघं तिघच यायचं, एक वकील आणि दुसरा अंगरक्षक. आता खानाचा जो वकील होता त्याचं नाव होतं कृष्णाजी पंत आणि अंगरक्षक होता सय्यद बंडा. आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वकिलांचं नाव होतं गोपी पंत आणि अंगरक्षक होते जीवा महाले. भेटीसाठी शामियाना उभारला होता आणि त्या शामियानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यायच्या अगोदर अफजल खान येऊन बसला होता की म्हणले आल्या आल्या धावत जाऊन आलिंगन द्यायचं आणि आपलं काखेत दाबून काम तमाम करायचं. आणि झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचा शामियान्यामध्ये प्रवेश झाल्याबरोबर तो अफजल खान उठला गादीवर आणि तडक धावत जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना आलिंगन दिलं आणि दिल्यानंतर असं काखेत दाबणार हे लक्षात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या. पण छत्रपती शिवाजी महाराज अतिशय तयारीनेच गेले होते, त्या अंगात चिलकत होतं महाराज. वार काय बसला नाही पण हातातून ती त्या ठिकाणी वाघनख काढली आणि पुढचा इतिहास सगळ्यांना माहितच आहे. हे देखील महाराज यमाचंच आलिंगन होतं. जर पूर्वतयारी नसली असती तर यमाचंच आलिंगन. एक आहे यमाचं आलिंगन, दुसरं कामाचं आलिंगन जे स्त्री पुरुषामध्ये होतं. पण हे कसं आहे महाराज, याच्यातून अधोगतीला जायचंच कारण आहे. माऊली सांगतात पतंगादिपी आलिंगन तेथ त्यासी अचूक मरण देवी विषयाचरण. आत्मघाता विषयाचं आचरण केलं की त्या ठिकाणी आत्मघात होतो, म्हणून हे कामाचं आलिंगन आहे. तिसरं जे आलिंगन आहे ते प्रेमाचं आलिंगन आहे. प्रेमाचं आलिंगन शुभ कार्याच्या वेळी वडील मुलाला देतो, बहीण बहिणीला देते, भाऊ भावाला देतो आलिंगन किंवा व्याही व्याह्याला देतात. पण या प्रेमाच्या आलिंगनामध्ये देखील काही काही अधिकार आहेत महाराज. काही ठिकाणी वयाचं बंधन येतं महाराज, काही ठिकाणी अधिकाराचं बंधन येतं, काही ठिकाणी अंतःकरण वृत्तीचं बंधन येतं. आलिंगन सहज घडत नाही. आता एखाद्याचं वय 80 आहे आणि त्याने 5 वर्षाच्या पोराला आलिंगन देणं ते शोभत नाही महाराज. तिथं वयाची मर्यादा आहे, वयाचा प्रतिबंध आहे. दुसरा प्रसंग पहा, दोघांचंही वय 50 आहे पण त्या ठिकाणी अधिकार एक आहे क्लास 1 ऑफिसर आणि एक आहे त्यांच्याच कार्यालयात शिपाई. होईल का आलिंगन? नाही. वय सारखं आहे, अधिकार सारखा आहे, पण अंतःकरण वृत्ती तिसरा प्रकार, एक चाललाय बारशाला आणि एक चाललाय 13व्याला, आलिंगन होऊ शकत नाही महाराज. म्हणजेच प्रेमाच्या आलिंगनामध्ये ह्या 3-4 खास खळगे जरी असले तरी सुद्धा ही आलिंगन बाजूला काढून एक संत महात्म्याने जर आलिंगन देण्याचा योग प्राप्त झाला की मोक्ष सायोजता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. सांगण्याचा उद्देश संत महात्म्यांचा महिमा काय वर्णन करावं की जे संत महात्मे वास्तव्य पाहता आपण चमत्काराला नमस्कार करतो, ज्या ठिकाणी चमत्कार घडतो त्या ठिकाणी आपण नमस्कार करतो. संत महात्मे हे आपलं आयुष्य कंटत असताना त्यांच्या जीवनामध्ये देखील काही असे प्रसंग आले की त्या योगानं लोकांना मान्य करावं लागलं. ज्यावेळेस संत ज्ञानेश्वर महाराज आदी करून सर्व भावंडांचे माता पिता विठ्ठलपंत आणि रुक्मिणी साहेब यांनी शुद्धीपत्र प्राप्त होण्याकरता देहांत प्रायश्चित्त धर्माच्या शास्त्रानुसार घेतलं आणि मग आळंदी क्षेत्राच्या ठिकाणी 4 भावंडांनी विचार की मग आता तरी आम्हाला शुद्धीपत्र द्या. त्यावेळेस आळंदीतील धर्मकर्त्यांना सांगितलं म्हणजे आताच न्यायालय हे प्रतिष्ठान नगरी म्हणजे पैठण क्षेत्राच्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी गेलं तर तुम्हाला त्या ठिकाणी शुद्धीपत्र मिळेल. आणि असं म्हटल्यानंतर सर्व 4ही भावंड त्या ठिकाणी पैठण क्षेत्राच्या ठिकाणी आली आणि धर्मसभा बसल्यानंतर सगळ्यांनी विचार केला की प्रसंग असा घडलेला आहे की कुठल्याही शास्त्रामध्ये याला शुद्धीपत्र देण्याचा काही एक मार्ग नाही. आणि असं म्हटल्यानंतर निवृत्तीनाथ दादासाहेब म्हणले माऊली चला म्हणले आल्या पुढे आपण माघारी जाऊ. त्यावेळेस ज्ञानोबा यांनी सांगितलं
थांबा म्हणले, ही धर्मसभा बसली आहे म्हणले, तुमच्या जो जीव आहे, माझ्या जो जीव आहे तो एक परमात्मा आहे ना, तो परमात्मा सगळ्याच्या ठिकाणी नांदतोय, तुमच्यात आणि माझ्यात भेद तो काय? त्यावेळी एक धर्मशास्त्री उठले आणि सांगितले म्हणले, भेद काय असं म्हणताना तुम्ही म्हणले, त्याच वेळेला वाटेवरून एक पखालीचा रेडा चालला होता. म्हणले तुमचं नाव काय? म्हणले ज्ञानदेव. म्हणले या रेड्याचंही नाव ज्ञानदेव आहे. म्हणले जर या रेड्याच्या पाठीवर असोड मारला तर तुमच्या पाठीवर उमटायला पाहिजे, आणि असं म्हटल्याबरोबर महिषाची पाठी मारिता असोड तोची वळ उठी ज्ञानदेवा. त्या रेड्याच्या पाठीवर तो आसूड मारल्याबरोबर इकडे ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर वळ उमटला गेला. तरी सुद्धा लोक मान्य करायला त्याला काय कुठले तरी विद्या शिकून आले असतील. म्हणले 4 वेद आहेत आणि त्यातला सगळ्यात अवघड वेद आहे ऋग्वेद. म्हणले त्याच्यातल्या ऋचा ह्याच्याकडून म्हणून घ्या. त्या क्षणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर तो रेढा त्या ऋग्वेदाच्या ऋचा बोलू लागला. ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. लोहे हा सामान्य महिमा संतांचा. रेड्यामुखी वेद बोलविला. रेड्यानं वेद बोलला नाही म्हणा, रेड्याला वेद बोलायला लावणारे संत ज्ञानेश्वर महाराज. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. 1400 वर्षाचं आयुष्य असलेले चांगदेव महाराज, त्यांना देखील ज्ञानेश्वर महाराजांना ओळखता आलं नाही. महाराज है की नाही? चालविली जड भिंती. भिंत चालली का चालवली गेली? चालवली गेली, कारण चालवणारे संत ज्ञानेश्वर महाराज होते. ती एकदाच चालवली महाराज, परत नाही. रेडा एकदाच बोलवला है की नाही? चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. म्हणून करता हे सगळे महिमे कसे आहेत तर सामान्य नाहीत महाराज. मैसे पुत्र मुखे बोलवे महिषे पुत्रा मुखे बोलविने श्रुती, चालविने भिंती बैसोनिया. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. उदकामाची भया ठेवोनी कोरड्या, दाखवणे रोकड्या विश्वजना. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. या एका अभंगामध्ये निळोबरायांनी 3ही संत महात्म्यांचा अलौकिक चमत्कार त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. आणि म्हणून करता असा हा संतांचा महिमा आहे की त्या ठिकाणी संत महिमा वर्णन करायला जर गेलो का तर त्या ठिकाणी महाराज वाचा कुंठित होते. महाराज तुका म्हणे वाचा राहिले कुंठित, बोलायाचे आता नाही काम. या न्यायानं आलिंगन घडे, मोक्ष सायोजता जोडे,
ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा विठोबार आलिंगन घडे मोक्ष सायोजता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. आपण चिंतन पाहत अभंगाच्या ध्रुपदापर्यंत आलेला आहोत. पण तत्पूर्वी नेहमीप्रमाणे सालाबाद प्रमाणे 11:15 वेळेस या ठिकाणी पुष्पवृष्टी आपण करतो. कुंडलिक वर्गाच्या गजरामध्ये सगळ्यांनी पुष्पवृष्टी करायची आणि नंतर राहिलेली चिंता आपण या ठिकाणी पाहू. पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात. तीर्थे पर्वकाळ अवघे पाया पे सकळ. या जगतामध्ये शास्त्रामध्ये असं चिंतन आलेलं आहे की 3.5 कोटी तीर्थ आहेत महाराज. त्यात मुख्य 108 तीर्थ आणि सगळ्या तीर्थामध्ये जर श्रेष्ठ कुठलं तीर्थ असेल तर ते गंगा. पण ती गंगा माता देखील संत चरणाची अपेक्षा करते. स्नान केली या गंगा पवित्र करी सकळ जगा. ते गंगा हे निज पाप भंगा तुमच्या चरण संगा वांछित. आपण प्रत्येक जण जातो वाराणसी काशी तीर्थयात्रेला जातो, गंगेमध्ये डुबकी मारतो आणि आपली ज्ञात अज्ञात पाप त्या ठिकाणी विसर्जित करतो महाराज. आपण पवित्र होऊन येतो घरला, पण ते आपण अर्पण केलेलं तो अपवित्रपणा ती पाप त्याने कुठे धुवावे महाराज. तर अशी ही तीर्थ संत महात्म्यांच्या चरणाची सेवा करतात. कुकुटमुंड ऋषींचा दृष्टांत सर्वांना श्रुत आहे. वेळेची मर्यादा आहे. पुंडलिकराय तीर्थयात्रेला गेलेले असताना मध्यरात्रीच्या वेळी 3 काळ्या कुट्ट मलिन झालेल्या स्त्रिया त्यांनी कुकुटमुंड ऋषींच्या आश्रमामध्ये प्रवेश केला. ते पुंडलिकराय बाहेर त्या पर्णकुटीच्या बाहेर उभारून पाहत होते आणि मध्यरात्रीनंतर 2-4 तासात सगळा त्या ठिकाणी तो आश्रम झाडलेला आहे, सडा संमार्जन केलेला आहे, रांगोळी घातलेली आहे. आणि मग या 3ही स्त्रियांनी कुकुटमुंड ऋषींच्या पर्णकुटीमध्ये प्रवेश केला. हे सगळं दृश्य पुंडलिकराय पाहत होते. आणि कुकुटमुंड ऋषींच्या पर्णकुटीमधून ज्यावेळेस त्या स्त्रिया बाहेर आल्या, ज्या आत जाताना काळ्या कुट्ट होत्या त्या बाहेर आल्या तर त्यांचा लख असा प्रकाश पडलेला. पुंडलिकरायांनी पाहिलं आणि धावत जाऊन त्यांच्या चरणावर मस्तक ठेकवलं, लोटांगण घातलं.
विचारलं की मी आपल्याला येताना पाहिलं अगदी मलिन झालेल्या होतात आणि आता पाहतो तर तुमच्या शरीराचा दिव्य असा प्रकाश त्या ठिकाणी पडलेला आहे. तुम्ही आहात कोण म्हटल्याबरोबर त्यांनी परिचय द्यायला सुरुवात केली. म्हणले मी गंगा, ही यमुना आणि ही सरस्वती तीनही नद्या आहोत. पण तुमच्यासारखी लोक या ठिकाणी आमच्या पात्रामध्ये स्नान करून आम्हाला पवित्र करतात आणि मग आम्हाला शुचिरभूत होण्याकरता अशा संत महात्म्यांची सेवा करावी लागते आणि सेवा केल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी पूर्वरूप प्राप्त होतं. सांगण्याचा उद्देश सकळ तीर्थे आहे ना, ऐसे शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे माध्यान काळी, येते पुंडलिका जवळी, करीती अंघोळी वंदिती चरणा. आहे की नाही? एवढं ते तीर्थाचं महात्म्य आहे. म्हणून ही तीर्थ पर्वकाळ, पर्वकाळ पण अनेक आहेत बरं का. पर्वकाळ कपिला षष्ठी जी 60 वर्षातून एकदा येते. कपिला षष्ठी योग सूर्य देवतेनं कन्या राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या दिवशी मंगळवार किंवा रविवार असेल त्यावेळेस तो कपिला षष्ठीचा योग येतो. तो 60 वर्षातून एकदा प्राप्त होतो पर्वकाळ. दुसरा एक पर्वकाळ आहे तो 12 वर्षांनी येतो. त्याला काय म्हणतो आपण? सिंहस्थ पर्वणी, कुंभमेळा. कुंभमेळा 3.5 ठिकाणी आहे की नाही संपन्न केला जातो. उज्जैनी आहे, नाशिक आणि काशी आणि एक प्रयागराज आणि चौथा अर्धा जो सांगितला आहे तो हरिद्वार. असे 3.5 ठिकाणी कुंभमेळा भरतो. म्हणजे 12 वर्षातून एकदा हा पर्वकाळ येतो. काही पर्वकाळ 3 वर्षानंतर येतात. काय म्हणतो आपण त्याला? पुरुषोत्तम मास, अधिक मास, मलमास, अनेक नाव आहेत. धोंड्याचा महिना सगळ्यात. आणि हा 3 वर्षातून येतो. काही वर्षातून 4दा येतात. ते पर्वकाळ म्हणजे दसरा, दिवाळी, गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया अर्धा, हे 3.5 मुहूर्त पर्वकाळ. काही पर्वकाळ महिन्यातून 2दा येतात. कुठले? एकादशी, आहे की नाही? सर्व पर्वकाळाची शिरी एकादशी पै माझी, नाथ महाराज सांगतात. सगळ्या पर्वकाळाच्या शिरी एकादशी पै माझी. आता महिन्यातून 2दा एकादशी. परत द्वादशी देखील पर्वकाळ आहे की नाही? पर्वकाळ द्वादशी दिली सामुग्री आभासी. आणि सगळ्यात मोठा पर्वकाळ आपण नरदेहाला आलेलो साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा बळ. पण त्याहून जर अधिक मोठा जर पर्वकाळ सांगितला गेला तर जो आई वडिलांचं पुण्यस्मरण करतो. आई वडिलांचं पुण्यस्मरण करावं कुठपर्यंत? आपण त्यांची इस्टेट खातोय तोपर्यंत. पण तसं नाही महाराज. आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं की आपला जन्म असेपर्यंत त्यांचं स्मरण केलं पाहिजे. आणि या ठिकाणी कौतुकाचा श्री गुरुचा 50वा महोत्सव या ठिकाणी, सुवर्ण महोत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. असो ही तीर्थ पर्वकाळ अवघे पाया पे सकळ संत चरणाच्या जवळ आहेत महाराज. हे तीर्थ आणि पर्वकाळ नवे नवे हे 3 देव आहेत ना मोठे, हे सगळे संत चरण रजाची अपेक्षा करतात. देव एक शिरज चरणीची माती धावत चालती, आहे की नाही? ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. भगवान शिव देखील या संत चरण रजाची अपेक्षा करतात. नवे नवे भागवतामध्ये तर नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे की भगवंता तुमच्या ठाई जो पवित्रपणा आहे तो कशामुळे आहे? भगवंतानी उत्तर दिलंय. जनक आणि नवयोगेश्वराच्या संवादामध्ये असं सांगितलेलं आहे. हा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर दिले भगवंतानी, माझ्या ठाईचे पवित्रपण भक्ताचे निमज जाण, या लागी भक्ता मागे मी आपण धावे चरण रेणू वंदाया. माझ्या ठिकाणी जो पवित्रपणा आहे तो माझ्या भक्तांमुळे. त्यामुळं त्यांच्या चरणाची अपेक्षेने मी त्यांच्या मागे मागे धावतो. देव एक शिरज चरणीची माती धावत चालती, किंवा नामयाचे पाठी चाले केशीराज लागावर रज चरणीचे. अनेक प्रमाणे त्या ठिकाणी देत दिलं नाही. अशा पद्धतीनं महाराज सांगतात तीर्थे पर्वकाळ
अवघे पायापे सकळ. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, तुका म्हणे देवा त्यांचे केली पावे सेवा. वास्तविक पाहता जगद्गुरु श्री तुकोबरा यांच्या गाथेमध्ये तुका म्हणे देवा एक अशी बरीच प्रमाण आलेली आहेत. आणि हे प्रमाण 2 अभंग आलाय महाराज. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, एक पवित्र 16 अभंग आलाय. आणि आलिंगन घडेला तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. बऱ्याच ठिकाणी तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा, अशी अनेक प्रमाणात. या ठिकाणी महाराज सांगतात तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. अशा संत महात्म्यांची सेवा केली असता ती देवाला पोहोचते. एक छोटासा दृष्टांत देऊन आपण सेवेला पूर्ण विराम घेऊया. जुन्या काळातील गोष्ट आहे. आता देखील बरेच वारकरी आहेत महाराज की त्यांना घरदार काही पत्ता नसतो महाराज. फक्त आळंदी पंढरपूर हे त्यांचं ठरलेलं आहे. महिन्याची वारी पंढरपूर आणि 15 दिवसाची वारी आळंदी. आणि ती सुद्धा एसटीने नाही महाराज, पायी. अजूनही बरेच वारकरी आहेत बरं. आणि जुन्या काळातील प्रसंग असेच एक वारकरी महिन्याचे आळंदी पंढरीचे वारकरी, वय 70-75 वय असेल. आणि त्यावेळेस वैशाख महिना होता महाराज. वैशाख महिना भर उन्हाळ्याचे दिवस. आणि ते वारकरी बाबा आळंदीहून पंढरीच्या दिशेने निघाले. पंढरीला पोहोचण्याकरता अजून 4-5 दिवसाचा अवकाश होता. आणि योगायोगानं त्या दिवशीचा संध्याकाळचा मुक्काम एका पाटलाच्या घरी पडला. आणि महिन्याचे वारकरी असल्या कारणाने मुक्काम देखील ठरलेले. आणि त्या पाटलाचा असा एक नियम होता की आपल्या शेतामध्ये जे काही पीक आलंय, जे काही धान्य आलंय, जी काही फळं आलेली आहेत ती अगोदर या वारकऱ्या करवी पंढरीचे परमेश्वराच्या ठिकाणी पाठवायचं. तिथं अर्पण केल्यानंतरच त्याचा आस्वाद घ्यायचा, असा त्याचा दंडक होता, असा नियम होता. आणि योगायोगानं वैशाख महिना उन्हाळ्याचे दिवस, आंब्याची बाग होती महाराज. आणि त्यातले सगळे आंबे उतरवलेले आणि चांगले 5 पाडाला आलेले आंबे त्या पाटलांनी काय केले, म्हणले महाराज अनायासे तुम्ही पंढरपूरला जाताय ना, आपल्या नियमाप्रमाणे हे 5 आंबे तुमच्या पळशीत मी ठेवतोय आणि हे तिथं तुम्ही एकादशी दिवशी अर्पण करा, म्हणजे आम्ही इकडे आंबे खायला मोकळे. आणि असं म्हटल्याबरोबर त्या वारकरी बाबांनी ते पळशीतले आंबे ठेवले. पहाटे उठले, काकडा केला, सगळे आणि उरकून वारकरी पुढच्या मार्गाला निघाले. आणि मजल दरमजल करीत 4-5व्या दिवशी दशमी दिवशी पंढरपुरामध्ये पोहोचले. चंद्रभागेचं स्नान, पुंडलिकरायाचं दर्शन, नामदेव पायरीचं दर्शन केलं. आणि मठामध्ये आल्यानंतर त्यांना असं कळलं की आजचा पंगतवाला आज गैरहजर आहे. इकडे वारकरी बाबांना भूक लागून गेली होती. पळशीमध्ये पाहिलं तर आंब्याचा सुगंध सुटला होता महाराज. पाडाला आलेले आंबे पिकले होते महाराज. वारकरी बाबांनी विचार केला, म्हणले 5 आंबे मला दिलेत पंढरीरायाला अर्पण करण्यासाठी, पण म्हणले आता भूक लागली मला, देवाची क्षमा मागतो आणि 2 आंबे मात्र मी खातो आणि राहिलेले 3 मात्र देवाच्या चरणी अर्पण करतो. अशी मनाची समजूत घातली, देवाची क्षमा मागितली आणि 2 आंबे त्या वारकरी बाबांनी खाल्ले. दशमीचं संध्याकाळचं कीर्तन झालं, सकाळी चंद्रभागा स्नान, सगळ्या प्रदक्षिणा झाली. आणि मग त्या वारकरी बाबांनी ते पळशीत ठेवलेले 3 आंबे घेतले आणि रावळामध्ये गेले. गर्दी नव्हती महाराज त्यावेळी, जुन्या काळी एवढी नव्हती. आता महाराज 1 सेकंद देवासमोर राहत नाही. लोक 24 तास 28 तास रांगेत उभारतात, पण देवासमोर 1 सेकंद उभार देत नाही महाराज, लगेच असं. पण त्यावेळी महाराज देवासमोर हात जोडून करुणा भाकली, सांगितलं देवा पाटलांनी म्हणले 5 आंबे दिले होते, त्यातले 2 मी खाल्ले, 3 तुमच्या चरणी अर्पण करीत आहे. झालेल्या प्रकाराबद्दल क्षमा असावी म्हणून क्षमा याचना केली आणि हात जोडून दर्शन घेतलं आणि बाहेर आले. द्वादशीची खिरापत झाली आणि परत परतीच्या मार्गाला लागल्यानंतर योगायोगानं परतीचाही मुक्काम त्यांच्या पाटलाच्या घरी पडला. झालं संध्याकाळची वेळ, दोघांनी जेवण केली, अंगणात बाजा टाकल्या, दोघंही झोपले. आणि झोपल्यानंतर मात्र पहाटेचा समय, वारकरी बाबा 3:30-4 वाजले होते. हातामध्ये वेणांचे पिळे घेऊन काकड्याला सुरुवात केली. पण योगायोगाने इकडे पाटलाला एक स्वप्न पडलं
आणि त्या स्वप्नामध्ये साक्षात पंढरीशी परमात्मा आलेले आहेत. त्यांनी सांगितले की म्हणजे पाटील बाबा म्हणले तुमचे फक्त 2च आंबे मला पोचले. काय सांगितलं देवाने? फक्त 2च आंबे पोचले. वारकरी बाबाने किती अर्पण केलते? 3 केलते. हे स्वप्न पडल्याबरोबर ते पाटील तडदिशी जागे झाले. त्यांनी सांगितलं महाराज काकडा थांबवा म्हणले. काय झालं पाटील? म्हणले 1 आंब्याचा भ्रष्टाचार झालाय म्हणले. तुम्ही सांगता 3 आंबे अर्पण केले आणि मला स्वप्न असं पडले की साक्षात देव सांगतोय 2च आंबे मला मिळाले. म्हणले 1 आंब्याचा भ्रष्टाचार कुठं झाला? मला माहितीये तुम्ही खोटं बोलत नाही, मग देव खोटं बोलेल का? म्हणले याचा सोक्ष मोक्ष लागल्याशिवाय मी तुम्हाला सोडत नाही. भले किती का दिवस मुक्काम होईना, तुमची सगळी व्यवस्था करतो, पण ह्या गोष्टीचा सोक्ष मोक्ष लागलाच पाहिजे. वारकरी बाबांनी काकडा ओळखला. म्हणले काय आज वाढून ठेवलंय? म्हणले देव देखील परीक्षा घेतोय. असो, पण वारकरी निष्ठावान होता, निष्ठा ढळू दिली नाही महाराज. आणि मग त्या दिवशी संध्याकाळी पुरणपोळीचा वेळ, आमरस पोळी दोघांनी खाल्ली, अंगणात पडले, बाजा टाकल्या, दोघंही झोपले. पण झोपताना वारकऱ्यांनी प्रार्थना केली, देवा म्हणले या घोर संकटातून माझी मुक्तता करा. म्हणले नको तो आरोप माझ्यावर झालेला आहे, मी याच्यात काही केलंच नाही, म्हणजे आता तुम्हीच हा प्रश्न सोडवायचा आहे, अशी प्रार्थना करून ते वारकरी बाबा झोपले. आणि योगायोगाने त्या दिवशी देखील पहाटे पाटलाला स्वप्न पडलं आणि पाटलांनी सांगितलं की म्हणले बाबा जे त्या वारकऱ्यानं 2 आंबे खाल्ले तेच मला पोचले आणि राहिलेले 3 आंबे ते पुजाऱ्यांनीच पडव्यानेच नेले म्हणले ते मला पोचले नाही. म्हणजे सांगण्याचा उद्देश तुका म्हणे देवा त्यांची केली पावे. संत महात्म्याची सेवा केली असता त्या ठिकाणी वेगळी देवाची सेवा करणे असल्यामुळे ती देवाला पोहोचते. जसं एखादी गरोदर माता आहे आणि आमंत्रण आलेलं आहे भोजनाचं, है की नाही, मायावानी झाल्या झाय काय चिंता नाही, गर्भ आमंत्रण आहे. जसं ती आई जे अन्न ग्रहण करते तसं त्या बाळाला देखील ते प्राप्त होतं. बाळाला वेगळं निमंत्रण देण्याची आवश्यकताच नाही. त्याच न्यायानं या ठिकाणी महाराज सांगतात की तुका म्हणे देवा त्यांचे केली पावे सेवा. म्हणजेच संत महात्म्यांच्या सेवा आपल्या हातून घडली तर ती देवाला प्राप्त होते. म्हणून आईचा संतांचा महिमा झाले बोलायाची सीमा. धावत्या वेळेमध्ये अभंगाचं चिंतन या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आणि ही झालेली सेवा अखिल कोण ब्रह्मांड नायक भगवान श्री पंढरीशी परमेश्वराच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबाराय आदिकोर सर्व संतांच्या चरणी, तसेच सद्गुरू रामानंद स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. एक वेळ जगद्गुरु श्री तुकोबारायांचं सगळ्यांनी अट्टहासाला भजन करूया आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. तुकाराम तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा
तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे
पायाच्या प्रसादे काही बोलिल विनोदी मजा क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोसणे जन्मो जन्मी तुका म्हणे झालेली सेवा श्री गुरु सोपन काका महाराज देहुकर तसे श्री गुरु मोरी दादा महाराज देहुकर माझे गुरुवर्य वैकुंठवासी मनोहर दादा महाराज गोसावी यांच्या चरणी अर्पण करून सेवेने या ठिकाणी पूर्ण विराम किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले तेत माझे जेवरले पायी कपाल विठ्ठल Hey,